संजय रामाचं असं बरे त्या प्रतिमेला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी साहेब तसेच नगरसेवक संदीप नाना शेळके यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे संत गाडगेबाबा यांचा जन्म 150 वर्षापूर्वी झालेला आहे. 1876 रोजी तुळशीरापूर तालुका अमरावतीमध्ये शेणगाव म्हणून त्यांचं गाव आहे. त्या गावात त्यांचा जन्म झाला. धुबी समाजामध्ये परिट म्हणतात त्यांना. धुबी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते लहान असताना त्यांचे वडील त्यावेळेचा धुबी समाज हा खूप व्यसनामध्ये ग्रस्त झाला होता. त्यांचे वडील दारूचं व्यसन होतं त्यांच्या वडिलांना. दारूच्या व्यसनामध्ये त्यांचं घर कर्जबाजारी झालं आणि व्यसनामध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळेस गाडगेबाबा 7-8 वर्षाचे होते. मग घर कर्जबाजारी झालं, कसली जमीन नाही त्यांच्याकडं, पोट भरण्याचं साधन नाही. म्हणून गाडगेबाबांच्या आईने काय केलं की त्यांच्या त्या शेणगावच्या शेतामध्ये त्यांचं माहेर होतं गेल्या भावांकडं राहायला. आणि मग भावांकडं एक 5-6 एकर जमीन होती. ते 5-6 एकर भाऊ जमीन कसून खायचे. ते गाडगेबाबांच्या आई कुठेतरी एक काम करायच्या असं करून. आणि गाडगेबाबांना काय करायचं, मामाचे शेळ्या गाई म्हशी चारायला जायचे गाडगेबाबा. मग असं ते रानामध्ये जात असताना रानामध्ये सर्व दुराकी एकत्र बसून दगडं घ्यायचे हातामध्ये. दुपारच्या वेळेस भजनं म्हणत बसायचे. असे भजन म्हणत त्यांना भजन करायची गोडी लागली. त्यांना. आणि अशा प्रकारे गाडगेबाबा ज्यावेळेस 15 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांचं लग्न केलं आणि 29व्या वर्षी त्यांनी घर सोडलं. समाजसेवेसाठी घर सोडलं. या ठिकाणी मला सांगावं वाटतं की आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल की संत गाडगेबाबा तळेगावमध्ये येऊन गेलेले आहेत. हे मी कशामध्ये वाचलं, आपले वडगावचे जे साहित्यिक आहे प्रभाकर त्यांनी तळेगावच्या आठवणी बाबासाहेब हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकामध्ये ते उल्लेख आलेला आहे की गाडगेबाबा गोदी दांडेकर म्हणजे आपल्याकडे राहत होते. आणि गोदी दांडेकर हे गाडगेबाबांचे पट्ट शिष्य होते. आणि ज्या दिवशी बाबासाहेब बंगल्यावर आले होते त्या दिवशी गोदी दांडेकरांनी गाडगेबाबांना सांगितलं, गाडगेबाबा गोदी दांडेकरांना भेटायला तळेगावला आले होते. दांडेकरांनी गाडगेबाबांना सांगितलं की आज बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्काम तळेगावमध्ये आहे. मग दांडेकरांनी गाडगेबाबांना घेऊन बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेले. अशा प्रकारे गाडगेबाबांचे पवित्र पाय ह्या तळेगावला लागलेले आहेत. अशा राष्ट्रसंताला आपल्या त्या 150 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती, हा समाज अंधश्रद्धेने ग्रासलेला होता, जातीभेद होता. 150 वर्षापूर्वी संत गाडगेबाबांनी विज्ञानवादी विचार सांगितले समाजाला. अशा प्रकारे या विज्ञानवादी राष्ट्रसंताला आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो.